नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच की मित्रांनो MMRDA द्वारे जी आहे सर्वात मोठी सरळसेवा पदभरती जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध केलेली आहे, ज्यामध्ये विविध साऱ्या संवर्गाची पदे भरली जाणारी आहेत व त्यासोबतच प्रत्येकी पदासाठी मित्रांनो चांगल्या प्रकारचा या ठिकाणी पे लेवल देखील ठेवण्यात आलेला आहे. आणि त्याबद्दलच्या जाहिरातीबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही सविस्तर जाहिरातीविषयी माहिती आपण घेणार आहोत. तर व्हिडिओ इम्पॉर्टंट होणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा आणि आपल्या तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो फटाफट सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येकी अपडेट या ठिकाणी पाहायला मिळणार असतील. आणि जे विद्यार्थी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल त्यांनी टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या, कारण का संपूर्ण PDF आपण जाहिरातीचे जे काही वगैरे अभ्यासक्रम मटेरियल असतो ते आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला प्रोव्हाइड करून देत असतो मित्रांनो. तर या ठिकाणी पाहू शकता, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण जे की महाराष्ट्र शासन अंगीकृत महाराष्ट्र शासनाद्वारे हे संपूर्ण आहे. तर यामध्ये पाहू शकता काय माहिती आहे. तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आज स्थापनेवरील विविध संवर्गातील खालील तक्त्यात नमूद रिक्त पदे सामाजिक व समांतर आरक्षणासंदर्भात सरळ सेवेने कायमस्वरूपी भरण्यासाठी स्पर्धा परीक्षा घेण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. मित्रांनो, आतापर्यंत आपण MMRDAचे भरपूर साऱ्या जाहिराती पाहिलेल्या आहेत, परंतु त्या कधीही भरलेल्या कायमस्वरूपी नव्हत्या, फक्त कंत्राटी स्वरूपावर त्या भरल्या जात होत्या. परंतु मित्रांनो, या ज्या आहेत जे की सरळ सेवेने कायमस्वरूपी पदाच्या या जागा आता भरल्या जात आहेत. आता पाहू आपण कोणकोणते संवर्ग आहेत, काय पदांची संख्या वगैरे आहे. तर यामध्ये पहिलं पद आहे सहाय्यक अभियंता श्रेणी, जे की स्थापत्य श्रेणी 1चं आहे स्थापत्य, आणि यामध्ये भरायची एकूण जी पदसंख्या आहे ती 7 आहे. पे लेवल देखील तुम्ही खाली पाहू शकता, 56,100 ते 1,67,500 या प्रकारचं पे लेवल आहे S20चं. तर या ठिकाणी प्रत्येक पदाखाली पे लेवल देखील मेन्शन केलेलं आहे, त्यामुळे ते तुम्ही पाहून घ्या मित्रांनो. त्यानंतर दुसरं आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 रेलपथ, जे की 1 जागा आहे. सहाय्यक अभियंता श्रेणी 1 संकेत व दूरसंचार 1 जागा आहे. उपनियोजक 29 जागा आहेत. सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापन 4 जागा आहेत. सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता स्थापत्य याचे एकूण 82 जागा भरल्या जाणाऱ्या आहेत. त्यानंतर आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता रेलपथ 4 जागा भरल्या जाणाऱ्या आहेत. त्यांना सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता विद्युत याची जी आहे एकूण 16 जागा भरल्या जाणाऱ्या आहेत. त्यानंतर आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता संकेत व दूरसंचार, जे की 2 जागा भरल्या जाणाऱ्या आहेत. त्यानंतर आहे सहाय्यक समाज विकास अधिकाऱ्याच्या 7 जागा भरल्या जाणार आहेत. सहाय्यक विधी अधिकाऱ्याच्या 4 जागा भरल्या जाणाऱ्या आहेत. उदयन विद्या सहाय्यकच्या 2 जागा भरल्या जाणार आहेत. उपलेखापालच्या 33 जागा आहेत. लघु टंकलेखकच्या 10 जागा भरल्या जाणाऱ्या आहेत. तर भूमापकच्या एकूण 31 जागा भरल्या जाणाऱ्या आहेत. त्यानंतर आहे संगणक तंत्रज्ञ, यासाठी 2 जागा भरल्या जाणाऱ्या आहेत. अशा प्रकारे मित्रांनो एकूण जे आहे तब्बल 235 जागांसाठी मित्रांनो ही जी आहे सरळसेवा पदभरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो ही जी जाहिरात आहे जी की आज सकाळच्या मित्रांनो वर्तपत्रामध्ये देण्यात आलेली आहे, याची फुल जाहिरात जी आहे लवकरच त्यांच्या ऑफिस संकेतस्थळावर जाहीर झाल्यानंतर आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला देऊन टाकू व त्यासोबतच आपल्या ॲपमध्ये देखील तुम्हाला याचे सर्व अपडेट मिळणारे असतील. ज्या विद्यार्थ्यांना या संदर्भासाठी संपूर्ण काही टेस्ट सिरीज ईबुकचे बॅचेस हवे असतील त्यांनी आपली ॲप डाउनलोड करून ठेवा मित्रांनो. लवकरच आपण यावरचं तुम्हाला संपूर्ण काही A to Z अभ्यासक्रम मित्रांनो आपण उपलब्ध करून देणार आहोत. तर ही पदभरती मित्रांनो TCS किंवा IPS याच दोन्ही कंपनीपैकी एक घेणार आहे, त्यामुळे तुमच्याकडे चांगली संधी आहे की जी की प्रथम प्रयत्नामध्ये या चांगल्या लेवलच्या चांगल्या वेतन श्रेणीच्या पदावर तुम्ही मित्रांनो रुजू होऊ शकता. तर असा होता महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून मित्रांनो नोटिफिकेशन बेल आयकॉन ऑन करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.